नमस्कार, मी लताच क्रिएटिव्हिटी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण शेंगदाण्याची चटणी कशी करायची याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर त्यासाठी मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेत आणि आता तेल टाकून भाजत आहे. मी फक्त 8 दिवसासाठी चटणी करणार आहे. त्यासाठी फक्त 1 वाटी शेंगदाणे घेतलेत. आता शेंगदाणे भाजून झालेले आहेत. हे बघा, मी काढते शेंगदाणे परातीमध्ये. आता तीळ टाकलेत, त्याच वाटीमध्ये अर्धा वाटी तीळ टाकलेत. तीळ पण मस्त खरपूस भाजून घेणार आहे. तीळ भाजून झालेत. तीळ पण आता मी काढते. होतात हे बघा, भाजून झालेत. आता याच ठिकाणी मी याच्यामध्ये 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. त्या पण खरपूस भाजणार आहे. बघा, ह्या भाजून झाल्यात. आता यात मी जिरा भाजून घेणार आहे. 2 चमचे इतका जिरा घेतला आहे. शेंगदाण्याची चटणी ही मल्टीपर्पज चटणी आहे, म्हणजे कशासोबत पण तुम्ही खाऊ शकता. हे जिरा भाजून झालं. अशा प्रकारे माझे सगळे हे साहित्य भाजून झालेलं आहे. आता मी पहिला शेंगदाणे वाटून घेणार आहे, ग्राइंड करून घेणार आहे. मिक्सिंग जारमध्ये टाकून पहिले मी शेंगदाणे बारीक करून घेते. हे बघा, हे शेंगदाणे असे बारीक झालेले आहेत. आता यामध्ये हे सगळे तीळ, लसूण आणि जिरा हे सगळे घेऊन ग्राइंड करणार आहे. मी या ठिकाणी लाल मिरची वापरलेली नाही. तुम्ही या ठिकाणी बेडगी मिरची वापरू शकता. मी या ठिकाणी लाल मिरची पावडर वापरणार आहे, म्हणून मी मिरची वापरलेली नाही आहे. हे झालेले चांगलं ग्राइंड. आता मी यामध्ये चवीनुसार मीठ टाकते. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. त्यानंतर ही मिरची पावडर टाकली. मी तिखट मिरची पावडर आहे ही. थोडी तिखट मिरची पावडर टाकले. आता मी हे काश्मीरी मिरची पावडर टाकणार आहे. हे बघा, हे काश्मीरी मिरची पावडर टाकले. 2 चमचा, छोटे चमच आहेत ते. 2 छोटे चमच टाकले. आणि हा चाट मसाला पण टाकते. आणि आता ग्राइंड करून घेते. बघा, हे इथे ठेवलेलं आहे मेथी साफ करून. मेथीसोबत खायला शेंगदाणा चटणी पाहिजे होती, म्हणून मुलाने सांगितलं, म्हणून हे करते. बघा, हे असं सगळं करायचं आहे. मिक्सरच्या भांड्यातच असं खालीवर करायचं आहे.
होतं ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं असं हलवून सगळं व्यवस्थित आणि असं जॉईन करून घ्यायचे. खाली पडू नये म्हणून मी ताटात दळलं हे बघा. या अशा प्रकारे शेंगदाणे चटणी तयार झालेली आहे आपली. तर कशी वाटली तुम्हाला शेंगदाणे चटणीची रेसिपी माझी, ती कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त मजेदार रेसिपीमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.